गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे दीपाली आणि स्वागत आहे तुमचं दीप योग20 ह्या चॅनलमध्ये. तर आम्ही चाललो होतो दिंडोरीला व येताना आम्हाला ते छोटंसं एक झाडाचं पान असतो ना, की त्याची आपण जादू बनवतो, ते आम्ही घेतलं. कोणी कोणी ती लहानपणी ती जादू केलेली ते कमेंटमध्ये मला सांगा. आणि ग्रामपंचायतीजवळ शेवग्याच्या शेंगांचं झाड होतं, त्याचा आम्ही पाला घेतला आणि तो पाला तोडला माझ्या शेवामध्ये आणि मग तो घरी नेला आम्ही आणि त्याची छान भाजी बनवली. तर तो पालाची भाजी कोणी कोणी खाल्ली मला कमेंटमध्ये सांगा आणि ती कशी लागते तेही सांगा, कारण मी फर्स्ट टाईम बनवली आणि खाल्ली. टेस्ट असं काही खास नव्हता, पण ती भाजी एक अमृततुल्य म्हणू शकतो तिला, की त्यापासून मधुमेह किंवा ॲनिमिया ह्या गोष्टींचे आजार किंवा आणखीन काही आजारांपासून आजारांवर उपचार म्हणून त्या भाजीचे सेवन केले जाते. कोणी पावडर तयार करून सेवनात घेतात, कोणी भाजी, अशा प्रकारचं ते सेवनात आणले जाते. पण जर जे बायका प्रेग्नेंट असतील किंवा ज्या लोकांना पोटाचे विकार असतील अशा व्यक्तींनी ती भाजी ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच खाल्ली पाहिजे. मनाने असं ती भाजी सेवनात आणू नये. किंवा त्याचं जे चूर्ण तयार केलं जातं, बाजारात चूर्णही पण मिळतं, पण चूर्ण न खाता ताजी भाजी खाल्लेली अतिशय उपयुक्त राहील. आणि पण ज्यांना पोटाचे विकार असेल किंवा प्रेग्नेंट लेडी असेल तर किंवा डिलेवरी झालेल्या लेडीज, तर त्यांनी ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतली जाते. तर आम्ही ती भाजी खाल्ली आणि टेस्ट असं काही समजलं नाही नेमका टेस्ट कसा आहे त्याचा, पण खाल्ली. एक औषधी भाजी म्हणून खाल्ली आम्ही ती. आणि ती भाजी खाण्यास माझ्या मम्मीने सांगितलं की ती पौष्टिक भाजी आहे आणि HB ज्यांना कमी असतं त्या लोकांनी तर ती भाजी खाल्लीच पाहिजे, म्हणून ती मी खाल्ली. तर माझा व्हिडिओ थोडाही इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. तर हा होता आजचा माझा छोटासा ब्लॉग आणि आवडला असेल तर शेअर पण करा. तर आजच्या व्हिडिओत एवढंच. भाजी अतिशय मी सोप्या पद्धतीत बनवली. ती खुडून घेतली मी व 2 पाण्याने धुवून घेतली. 2 पाण्याने धुतल्यानंतर ती निथरून घेतली व्यवस्थित आणि हिरवी मिरचीचा ठेचा करून तेलात फ्राय करून ती भाजी व्यवस्थित फ्राय केली. त्याच्यात पाणी टाकायची काही गरज पडत नाही, त्याला पाणी सुटतं, त्या पाण्यात ती शिजून जाते व्यवस्थित. पण चव अशी काही विशिष्ट नसते, त्याला फ्लेवर पण काय असा व्यवस्थित नसतो, पण पौष्टिक आहे म्हणून ती सेवनात आलीच पाहिजे. 8 महिन्यातून एकदा दोनदा तरी ती भाजी खाल्ली पाहिजे. तर इतकंच.